अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आज जर पाहिलं तर आज धक्कादायक एक रील समोर आलेला आहे. मुख्य आरोपी असलेल्या त्याच्या मुख्य आरोपीच्याच वाढदिवसाला जर पाहिलं तर 3 पोलीस येतात आणि मोठं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतात. या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार प्रवीण ताडे. हो, काय तर हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. 3 पोलीस देखील या व्हिडिओमध्ये दिसतायत. हो, निश्चितच ही निंदनीय बाब आहे. हा जुना व्हिडिओ जरी असला तरी 12 वाजताचा व्हिडिओ आहे तो आणि रस्त्यावरचा व्हिडिओ आहे तो. तर पोलिसांनी त्यांना हाकलून लावायला पाहिजे होतं. तुम्ही 10 वाजता 10:30 वाजता दुकानं बंद करता, मेडिकल बंद करता, व्यापाऱ्यांना बंद करायला लावता. मी स्थानिक प्रशासनाबद्दल, पोलीस प्रशासनाबद्दल बोलतोय. आणि तुम्ही 12 वाजता जर तुम्ही केक कापताना त्याचा केक खाता, केक चारता त्याला, तर ही गोष्ट कुठल्या नियमात बसते याचं सुद्धा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे. आज आरोपी आहे तो, पण तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून जर विचार केला तर 12 वाजता नंतर तुम्ही जर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे हजर असताना तुम्ही कोणत्याच गोष्टीचं पाऊल उचलत नाही. परंतु काल जी तक्रार केली आम्ही त्यांची, त्यानुसार त्यांनी सगळ्यांना मुख्यालय त्यांची तडकाफडकी बदली केली. तो उझेर खान आणि तो मुख्य अयान अहमद यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती, कोण जास्त मुली पटवणार. ही स्पर्धा, अशी स्पर्धा तर मी पहिल्यांदा पाहतोय की मुली पटवण्याच्या बाबतीत हा किती पटवते, तो किती पटवते. हे तर गोष्ट म्हणजे न बोललेली बरी. याची निंदा केलेली कमी, किती जास्तीत जास्त केली ते कमीच आहे. परंतु मी राजकारणातली स्पर्धा बघितली, मी खेळातली स्पर्धा बघितली, पण अशा प्रकारची स्पर्धा मी आजपर्यंत बघितली नाही, कोणीही पाहिली नसेल. आणि या गोष्टी फक्त तुम्ही तुमच्या कम्युनिटीमधून मुलींकडे बघण्याचा, महिलांकडे बघण्याचा कशा प्रकारचा दृष्टिकोन आहे हे यातून दिसून येते. याची निंदा मुस्लिम समाजाने करावी. या गोष्टीची त्याला बहिष्कृत करणं, या गोष्टीसाठी बहिष्कृत करावं. कारण तुम्ही 72 तासात मी मुलगी तिला माझ्या याच्यावरती आणतोय, अशा प्रकारचे वक्तव्यही समोर आलेले मला दिसलेले आहेत, जे तुमच्या पडद्यावर आले नाही, परंतु अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळं ही गोष्ट अतिशय खालच्या दर्जाची आहे, क्लेश निर्माण करणारी आहे. मुलगी कुणाची असो, ती कुणाची ना कुणाची बहीण आहे, कुणाची ना कुणाची मुलगी आहे. त्याच्यामुळं त्याला बहिणी नाही आहे का, त्याच्या बहिणीबद्दल जर असा विचार केला कोणी तर मग मग कसं होईल. म्हणून अशा प्रकारच्या म्हणजे खालच्या दर्जाच्या विचार करणे किंवा स्पर्धा अशा करणे हे खरोखर निंदनीय आहे. तो सुरुवातीला हा प्रकरणाचा धार्मिक रंग ह्या प्रकरणाला देण्यात आला होता. मात्र जर आता पाहिलं 8ही जर मुली जर पाहिलं तर अल्पसंख्याक समाजाच्या असल्याचं स्पष्ट झालं. एकही हिंदू मुलगी नाही. मला असं वाटते की आता जरी ते दाखवत नसले तरी हिंदू मुस्लिम होऊ नये आणि याला रंग दिला जाऊ नये. आणि समोर कोणी येत नाही आहे त्याच्यामुळं सुद्धा ते नाव दाबल्या गेलं असू शकते. किंवा आता जे मोबाईल रिकव्हरीसाठी पाठवलेलं आहे, डाटा रिकव्हरीसाठी, त्याच्यात सुद्धा अनेक खुलासे, अनेक चॅटिंग, अनेक व्हिडिओ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यात सुद्धा हिंदू मुली निघू शकते. आणि कदाचित ह्या सुद्धा मुली 8मध्ये काही मुली हिंदू असू शकतात, पण समोर येत नाही. त्याच्यामुळं त्या पोलीस हिंदू मुस्लिम होऊ नये याकरिता प्रयत्नशील असू शकते. परंतु या खोलात जाण्याची फार आवश्यकता आहे. डाटा रिकव्हरीनंतर सर्व माहीत होईल. आणि माझ्या माहितीनुसार हिंदू मुली आहे म्हणजे आहे, 100% आहे माझ्या माहितीनुसार. गुन्हा दाखल होऊन आजचा 6वा दिवस आलाय. गुन्हा दाखल झाला, अटक सुद्धा आरोपीला झाली, मात्र अद्यापपर्यंत एकही पीडिता किंवा त्याचे नातेवाईक समोर आले. फक्त पोलिसांची सुमोटो कारवाई झाली. मी सर्वांना आव्हान केलंय, याच्यापूर्वी केलंय, आताही करतोय की नाव गुप्त राहील या एकमेव अटीवर, आणि नाव गुप्त राहणारच आहे. त्याच्यामुळं भीतीचं काही कारण नाही आहे, भिवू नये कुणी. आणि आरोपीला जर तुम्ही तुम्ही स्वतः विक्टीम तक्रार करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती जे कायद्याची जे पकड आहे ते मजबूत होणार नाही. त्या मजबूतीसाठी त्याला शिक्षा जास्त होण्यासाठी जास्तीत जास्त त्याला शिक्षा झाली पाहिजे. याकरिता तक्रारदारांनी समोर येऊन तक्रारदारांच्या, पीडिताच्या तक्रार होणं आवश्यक आहे. त्याच्या परिवारातील लोकांनी फक्त एवढं जरी म्हटलं की यांनी मला गुंगीचं औषध दिलं आणि तू गुंगीचं औषध देत होता, असं शक्यच नाही आहे. गुंगीचं औषध देत होता असं प्राथमिक स्तरावरून आम्हाला कळलेलंच आहे. त्याच्यामुळं कुणी असं म्हणू नये की बाकीच्या गोष्टी नाही सांगितल्या तरी चालते. फक्त प्राथमिक स्तरावर जर तक्रार केली तर त्याला शिक्षा जास्तीत जास्त होऊ शकते, होणार आहे, एवढं मात्र निश्चित.
निश्चितच 6 दिवस होऊन उलटून सुद्धा आजपर्यंत एकही पीडितेची तक्रार या ठिकाणी समोर आली नाही. त्यामुळं पीडितेनं समोर येऊन तक्रार द्यावी असं देखील आवाहन जे आहे भाजप आमदार प्रवीण दळे यांनी केलेलं आहे. तसेच अल्पसंख्याक आता जरी अल्पसंख्याक समाजातील 8 मुलीचं नाव असलं तरी पुढं मात्र हिंदू मुली या प्रकरणामध्ये अटकल्या आहेत अशी देखील प्रतिक्रिया आहे ते आमदार प्रवीण दळे यांनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.